नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती पहिल्या प्रयत्नात करता येते का आणि ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो 100% जर तुमचं नियोजन मी सांगतोय त्या प्रकारे असलं, मी आज 6 पॉईंट सांगणार आहे तुम्हाला. ते जर 6 पॉईंट तुम्ही सातत्यात उतरवलात तर 100% तुमचं पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन होऊ शकतं. तर ते 6 पॉईंट काय आहेत तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मित्रांनो, मी विशाल कोळी, SBC टॉपर, पुणे सिटीला आहे. तर मित्रांनो, मला ग्राउंडला 45 मार्क होतं आणि लेखीला 87 मार्क होतं. त्यामध्ये 2-3 सिली मिस्टेक झाले, अशा टोटल 132 होऊन मी ते SBC मधनं टॉपर आहे. तर मी माझं नियोजन पण तुम्हाला सांगणार आहे आणि मी कोणती बुक लिस्ट वापरली, ग्राउंड कसं केलं, सर्व काही 6 पॉईंट आहेत ते तुम्ही देखील सातत्य पूर्ण करा. 100% तुमचं पहिल्या भरतीत सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो, काय आहे ते चला पाहूया. पॉईंट नंबर 1, बुकलिस्ट मित्रांनो चांगली पाहिजे. तर बुकलिस्ट हा मी व्हिडिओ पूर्ण केलेला आहे, तरी पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोड्याफार प्रमाणात दाखवतो. तर चला बघूया. तर बुकलिस्टमध्ये तुमच्याकडे हे सह्याद्रीचा ठोकळा, बारामतीचा हा मित्रांनो पाहिजेच. त्यानंतर तुम्ही आता इथं बघू शकताय. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्या जिल्ह्याचं जिल्हा विशेष पुस्तक असं वापरा. कोणत्याही 2 जिल्ह्याला टार्गेट करा आतापासूनच आणि त्या 2 जिल्ह्याचा अभ्यास करा जिथे की आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. मित्रांनो, हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर करंट एक्सप्रेस हे विठ्ठल बडे सरांचं आहे, ते तुम्ही पण असं घ्या आणि रोजच्या नोट्स टेलिग्रामला काढत चला. मी त्याचं पण व्हिडिओ बनवले आहेत. हे मराठीसाठी मी बाळासाहेब शिंदेचं आहे, हेच रेफर करा तुम्ही. इथं चांगला 1 नंबर पुस्तक आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता गणिताचं आहे, संपूर्ण गणित म्हणून पंढरीनाथ राणे सरांचं आहे, हे देखील चांगलं आहे, हे वापरा. त्यानंतर इथं बुद्धिमत्तेचं आहे, हे फास्ट ट्रॅकचं आहे, तुम्ही देखील हेच पुस्तक वापरा, त्यामुळे 100% तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर एक महत्त्वाचं जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला इथं दाखवत होता. हे पोलीस भरती ग्रंथ आहे मित्रांनो. ह्याच्यात भाग 1 आणि भाग 2 असं येतंय मित्रांनो. हे दोन्ही पण तुम्ही यूज करा, त्यामध्ये 100% तुमचा फायदा होऊन जाईल. तर ही होती मित्रांनो बुक लिस्ट. ही बुक लिस्ट रेफर करा, 100% तुम्हाला फायदा होईल. पॉईंट नंबर 2, अभ्यासाचं नियोजन कसं असावं. तर मित्रांनो, अभ्यासाचं नियोजन असं काय शेड्यूल करू नका की तुम्ही 8 तास अभ्यास करायचा आहे, 10 तास अभ्यास करायचा आहे, मला एवढा वेळ कंटिन्युअली बसायचा आहे, असं कधीच अभ्यासाचं नियोजन करू नका. नियोजन असं ठेवा की प्रॉपर मी जो अभ्यास करतोय तो अभ्यास माझ्या लक्षात कसं राहील हे करा. मित्रांनो, तुम्ही 4 ते 5 तासाचा अभ्यास करा, पण प्रॉपर तुम्ही काय करताय ते करा. त्यामध्ये टेस्ट ते सोडवा, ते पण वेळ काउंट करा. त्यामध्ये अभ्यास करताना व्यवस्थित 2 विषयाचा करा. डेली आज 2 विषय घेतला की उद्या 2 विषय घ्या, असं करा. एकाच दिवशी 4 विषयाचा अभ्यास करू नका, त्यामुळे जम्बलिंग होईल. तर 2-2 विषयाचा जर डेली रुटीन बदलत केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ह्यानुसार अभ्यासाचं नियोजन ठेवा की दिवसात फक्त 2च विषय घ्यायचे आहेत, सकाळी 1 आणि संध्याकाळी. आणि सकाळी 1 3 तास अभ्यास, संध्याकाळी 1 3 तास आणि दुपारच्या वेळेत टेस्ट सोडवायची. तर मित्रांनो, हे जर अभ्यासाचं नियोजन असं लावलात तुम्ही, 6 तास अभ्यास कसं पण लावा. कामावर ना, ते एक जण कामावर येऊन करतात, एक जण कसं घरात असतात, एक जण रात्रीचं करतात, एक जण दिवसा करतात. त्यानुसार तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या मापाने खरं कंटिन्यूली दिवसातले एक 6 ते 7 तास अभ्यास करा. पॉईंट नंबर 3, मित्रांनो, ग्राउंडचं नियोजन असं व्यवस्थित करा की त्यामध्ये आपले 45 मार्क हे यायलाच पाहिजेत. 45 ते 47 मार्क हे अवघड आहेत, मला पण माहिती आहे. 43, 45, 42 हे पण सेफ आहेत, परंतु ज्या वेळेला आपलं ग्राउंड आपण हायेस्ट मार्काचं धरतो त्यावेळेला कुठं आपलं कमी येतं. जसं की मी आता 47 मार्काचं मारत होतो, माझं 10 मिली मायक्रो सेकंदानं तिथले 3 मार्क गेल्यात आणि त्यामुळे माझं 45 मार्क झालं. माझं तिथं आउट ऑफ बसलं नाही. त्यामुळे ग्राउंड पण तुम्ही नियोजन असं करा की माझं डेली शेड्यूल पण मी दिलेलं आहे आणि एकदम हार्ड शेड्यूल आहे, त्याप्रमाणे केला की तुम्हाला 100% फायदा होईल. आणि 1600 चांगलं टायमिंग येईल, त्यात 100 मीटर चांगलं येईल आणि गोळा पण आउट ऑफ येईल. तर मित्रांनो, ग्राउंडचं नियोजन हे तुमच्यावर आहे. सकाळी 1 टाइम करा किंवा संध्याकाळी 1 टाइम करा, दोन्ही टाइम ग्राउंड करू नका. 1 टाइम ग्राउंड करा आणि अभ्यासाला वेळ द्या, त्यामध्ये 100% तुमचं होऊन जाईल. चौथा पॉईंट आहे वेळेचं व्यवस्थापन. मित्रांनो, पूर्ण जर वेळ तुम्ही भरती करत असाल, म्हणजे काम ते काय करत नसाल, तर वेळेचा पुरेपूर वापर करा मित्रांनो. कारण भरपूर लोक आहेत की काम करून पण करतात. त्यामुळे जर तुम्हाला मिळत असेल पूर्ण वेळ तर तुम्ही 100% काय करा, वेळेचं जे नियोजन आहे ते असं आखूनच ठेवा की बाबा एवढ्या एवढ्या वेळेत मला एवढं करायचं आहे, असं असं करायचं आहे. त्यामध्ये ते तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. जर तुम्ही असं केला की आज करतो उद्या करतो तर त्यामुळे होणार नाही आणि भरती जवळ आल्यावर एक एक पोरं करतात, त्यामुळे तर शक्यतो होत नाही. कंटिन्युअली तुम्ही एक 6 ते 7 महिने ठेवा की असं वेळ करा, प्रॉपर त्यासाठीच वेळ द्या. कुठलेच घरातले दिन असं काम जास्तीचं बाहेरचं दिन फिराय जाऊ नका. प्रॉपर अभ्यास जर वेळेचं नियोजन मध्ये केला तर 100% तुमचं सिलेक्शन होईल. पॉईंट नंबर 5, मित्रांनो, आपले दिवसातून किंवा 2 दिवसातून एक टेस्ट ही सोडवायचीच पाहिजे. कारण ती टेस्ट सोडवल्यामुळे तुम्हाला काय कळतं, आपलं स्कोर कसा वालाय, काय वालाय, कशी सोडवायची, काय सोडवायची, त्याचा देखील माझे व्हिडिओ आहेत चॅनलमध्ये, ते तुम्ही बघा. तर मित्रांनो, डेली वही फक्त वहीच्या पानावर सोडवा. तुम्ही काय करा, वहीच्या पानावर सोडवायला की त्याच्यावर तारीख, डेट, वार सगळं सगळं टाकून ठेवा. म्हणजे आपण जसं पानं पलटत जाऊ तसं आपल्याला कळायला पाहिजे की बाबा मी कुठल्या दिवशी काय केलं आणि किती मार्क पडलेत, आणि जे चुकतंय ते त्या वहीच्या खालीच लिहून ठेवा. आणि ज्या वेळेला रिव्हिजन मारताय त्यावेळेला फक्त वहीची जर पानं पलटत गेला तरी पण रिव्हिजन भरपूर होते. तर मित्रांनो, 2 दिवसातून एक का असना टेस्ट सोडवा. आणि जिथे टेस्ट रँकिंग वाईज असते ॲपमध्ये तिथं शक्यतो सोडवण्याचा प्रयत्न करा. भरपूर ॲप आहेत, तर ओनली खाकीवाल्यांचा ॲप आहे, तिथं सोडवा. तिथं जवळपास 2 ते 3 हजार पोरं सोडवतात. त्यामध्ये तुम्हाला
कळेल की मी महाराष्ट्रातनं किती नंबरला आहे, काय नंबरला आहे. जर तो देखील व्हिडिओ बघायचा असला तर आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो, तर तिथून बघून हे करा आणि अशा प्रकारे तुम्ही पण टेस्ट सोडवा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर 6वा पॉईंट मित्रांनो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आपली मानसिक तयारी मित्रांनो चांगली पाहिजे, की आपल्याला बाबा ठरवायचं आपण मला एवढा स्कोर पाहिजे आणि एवढा लेखीला पाहिजे. ही मानसिक तयारी आतापासून ठेवा. मी अभ्यास करणार तर करणारच. आणि त्यामध्ये असं काही हे येऊ देऊ नका असा. त्याच्यात म्हणजे सातत्य कंटिन्युअली ठेवा. त्याच्यात असं काम आलं हे आलं की बंद करतो असं नाही. कंटिन्युअली जेवढं तुम्ही ठेवाल तेवढं तुम्हाला ते रिझल्ट चांगला देईल. आणि जर तुम्ही हे 6 पॉईंट जर व्यवस्थित केला सातत्यानं रोजच्या रोज डेली, तर मित्रांनो 100% तुम्हाला पहिल्या भरतीत प्रयत्नात तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर मित्रांनो हे आपलं 6 पॉईंट होतं. हे जर तुम्ही कंटिन्युअली यूज केलात तर पहिल्या भरतीत तुम्हाला 100% होईल. आणि जी बुक लिस्ट वापरली आहे ती 90+ मार्क देऊ शकते अशी बुक लिस्ट आहे. त्यामुळे तुम्ही देखील तेच वापरा आणि हे 6 पॉईंट डेली सातत्याने करत राहा. 100% तुमचं सिलेक्शन होईल. तर येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. तर मित्रांनो थांबूया आता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो.